साळगाव चिखली येथील दिव आळंदी रोडच्या इथं सकाळी एक अपघात झालेला आहे, तर त्यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे। तर वारंवार याच्या अगोदर बी काही घटना घडलेल्या आहेत, पण या चौकात आलेलं आहे। तर या सकाळी झालेल्या घटनाबाबत आणि भविष्यात या होऊ नये तर आपलं काय याबाबत पुढची सूचना असणार आहे? या चौकामध्ये पोलीस सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत असतात, त्याचप्रमाणे 2 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत असतात। घटना घडली तेव्हा पोलीस चौकाच्या अलीकडे ट्रॅफिक नियमन करत होते। घटना ही मुळी फाट्यावरनं आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक हायवा गाडीखाली एक 70 वर्षाच्या आजी आल्यामुळे झालेले आहे, तर त्यांचा मृत्यू पावलेला आहे। जो पंक्चर आहे जिथे हायवा राईट टर्न घेतात, तो पंक्चर बंद करणं गरजेचं आहे। याबाबत महानगरपालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, तो पंक्चर बंद करून घेत आहोत। त्याचप्रमाणे या चौकातले कॅमेरे सध्या बंद आहेत, ते पण चालू करण्याबाबत महापालिकेला पत्र देत आहोत। तर नाही हे तर झालं महापालिकेच्या बाबत, पण ह्या घटना ह्या अगोदर पण घडलेल्या आहेत अशा। आता महापालिकेला तुम्ही पत्रव्यवहार बी केलेला आहे, तर नेमकं काय महापालिकेबद्दल काय म्हणजे तुम्हाला काय आमच्या वरिष्ठांनी आताच भेट दिली। महापालिकेचे जे सिटी इंजिनियर आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। कोण आहे काय? ओंबाशी साहेब। ओंबाशी साहेब, आणि ते ह्या 1-2 दिवसात आता या चौकातल्या सर्व पूर्ण करून देणार आहे। रस्ता रुंदीकरण असेल, झेब्रा क्रॉसिंग असेल, एक पाईपलाईनचं काम केलेलं आहे, तो अर्धवट रस्ता तयार झालेला आहे, ते पूर्ण करणं असेल। इथं रहिवासी मोठ्या प्रमाणात आहे आणि जड वाहतूक जे आहे इथं, तर काही भांगाराची दुकानं आहेत, काय आहे, तर जड वाहतुकीमुळे हा ट्रॅफिक जाम होतोय। तर जड वाहतूक काही कारवाई असणार आहे का काही तुमची? जड वाहतुकीवर आपण त्यांना वेळ दिलेली आहे, सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत बंद केलेलं आहे आपण। त्याचप्रमाणे दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत, या दरम्यान जर जड वाहतूक झाली तर आपण त्याच्यावर कारवाई करतो आणि करतो। धन्यवाद।